अजिबात आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतो का की आम्हाला केंद्रशासित प्रदेश द्यावा, अजिबात म्हणत नाही. आमची एक छोटीशी मागणी आहे की हा समाज ट्राईबचा आहे, कारण ट्राईबच्या फॅसिलिट्या आमच्याकडं पुस्तकाचे पुस्तक आता अनेक विद्वान बसलेले आहेत, अनेक अभ्यासक बसलेले आहेत माझ्यासमोर. आमच्या पुस्तकाचे पुस्तक आम्ही ठिकाणी गेलो आहोत, सगळे पुरावे देतो. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब अतिशय अभ्यासपूर्ण आहेत, त्यांचे घटक सन्माननीय आमचे तुषार भाऊ आहेत. तुषार भाऊंना नेहमी म्हणतो की तुम्ही तुषार भाऊ आणि राजे भाऊ तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मराठवाड्याचं नेतृत्व करावं. ताकदीने समाज पूर्ण पाठीचे आहे आणि हा समाज फक्त आमची एकच विनंती राहील, दोघांना एकच विनंती राहील, परत 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 रिपीट तुम्ही आमदार होणार. एकच विनंती राहील, हा गोरगरीब समाज आदिवासीमध्ये जायला पाहिजे. एवढा तुम्ही सांगता. अजिबात पीएम साहेबाला आवडायचं नाही, अजिबात पीएम साहेबाला आवडायचं नाही. आमचा समाज ऊस तोडतो, मोळी बांधतो. अरे 6 महिने पाचकमध्ये राहणारा समाज आहे, या समाजाला आजपर्यंत न्याय देत नाही. तर आम्ही राष्ट्र मागणी मागतो. पुढे जर पाहिलं तर त्यावेळेस क्रिमिनल ऍक्ट लागू झाला 1971, बोलून थांबतो. ज्यावेळेस क्रिमिनल ऍक्ट लागू झाला 1971, आमच्या बंजारा काय केले, ब्रिटिश सरकाराच्या थोडस बाजूला असलेल्या स्टेटमध्ये आम्ही निजाम स्टेटमध्ये येऊन थांबलो. तुम्ही लक्षात घ्या, बंजाराची सगळी गर्दी पुण्यामध्ये बंजारा सापडत नाही, सातारामध्ये बंजारा सापडत नाही, कोकण घाटात बंजारा सापडत नाही. आम्ही सगळे मराठवाड्याचा आश्रय घेतला का तिथे निजामी राजवट, आणि या निजामी राजवटमध्ये निजामांचं राज्य होतं. 1947 ला भारत स्वतंत्र झाला, 1948 1 वर्षानंतर आम्ही स्वतंत्र झालो. परंतु आम्ही 1952 पर्यंत क्रिमिनल ऍक्ट मध्ये होतो, त्याच्यामुळे आमच्या हक्काने अधिकार मिळाले नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की या हैदराबाद स्टेट जो आहे तो आताचा तेलंगणा, आता आंध्र, आता कर्नाटकचा काही भाग आणि मराठवाड्याचे 4 जिल्हे, 17 जिल्हे म्हणजे मराठवाड्याचे आताचे 8 जिल्हे, संपूर्ण मराठवाडा हैदराबाद स्टेट मध्ये होता. परंतु याच्यामध्ये आपली गोची अशी झाली, मराठवाड्याचे बंजाराचं अतिशय स्पिरिट मध्ये 1 नंबर आहोत. पहिल्यांदा कोणाला भारतात रिझर्वेशन मिळालं पाहिजे तर हा मराठवाड्याच्या जनतेला मिळालं पाहिजे, ह्या माझ्या माय बहिणीला मिळालं पाहिजे, ह्या शेतमजुराला मिळालं पाहिजे, हा गोरगरीब जनतेला मिळालं पाहिजे. परंतु आम्ही केव्हापासून वंचित आहोत, आजपर्यंत वंचित आहोत. तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे बंजारांचा. बंजारा ही ॲबोरिजिनल ट्राईब्स आहे. म्हणजे मी तर तुम्हाला म्हणतो 5000 वर्षाच्या पूर्वीचा आहे. पण ब्रिटिशांनी आमिर खान आणि 2 ब्रिटिश अधिकारी तिघांनी लिहून ठेवलेले हा गॅजेट, आणि त्याच्यामध्ये म्हणलेला हा ट्राईब आहेच आहे, परंतु हा गौड समाज